हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। खूप छान मस्त व्हिडिओची स्टार्ट झाला आहे मस्त गणपती बाप्पाच्या दर्शनाने। चला तर इकडे ना मम्मीनं सगळं देवपूजा वगैरे झाल्यानंतर रोज घरामध्ये गणपती बाप्पांची आरती करत असते आणि घरातलं वातावरण खूप छान असतं, सकाळचं मस्त पॉझिटिव्ह वातावरण असतं। चला तर हा आदल्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा एकाच दिवशी म्हणजे 2 दिवसाचे व्हिडिओ एकत्र केलेले मी। तर पुढे व्हिडिओ बघत रहा। तर आम्ही सगळे काही आरती करत होतो, त्यानंतर मम्मीने देवाची म्हणजे बेलाची झाडाची पूजा वगैरेही केली। तर पूजा वगैरे झाल्यानंतर आरती झाल्यानंतर घरातलं वातावरण खूप प्रसन्न होतं। तर तुम्हाला ही व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये वाटत आहे मस्त झालंय बा। शम्मीचं झाड पण छान झालंय। आज शनिवार आहे, शम्मीच्या झाडाची पण पूजा मस्त झाली आहे आणि बेलाच्या झाडाची पण झाली। आणि माझ्या बेलाच्या झाडाची पूजा आहे ना रोज असती ताई। म्हणजे ह्या बेलाच्या झाडापायी आलं का असं मन कुठंतरी खूप प्रसन्न वाटतं आणि असं वाटत नाही का केव्हा पूजा करीत राहावं असं वाटतं। आणि अशी सकाळी उठल्या उठल्या उत्सुकता असते कधी आपण जाऊ महादेवाची पूजा करायला असं वाटतं। आणि ह्या काय आहे ऊर्जा काय माहिती, इथं जर आलं ना तर माझं मन असं प्रसन्न होऊन येतं, इतकं छान झालेलं आहे। आणि म्हणताना ते झाड मोठं झालं तर देव पण येतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे शक्यता बेलाचं झाड कोणी लावत नाही। पण मग आमच्या घरामध्ये ना ताई वैसाट वगैरे म्हणजे काही होत नाही, आम्ही वैसाट पाणी करत नाही, महालक्ष्मी पण बसवतो, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे सर्व नेमधर्म पाळतो। 4 दिवसाचे पण नेमधर्म आम्ही सगळे पाळतो। चला आपल्या मायलेकी साडीज कलेक्शन व खूप छान मस्त कलेक्शन आलेलं आहे, नक्की तुम्ही व्हिजिट करा। हा व्हिडिओ आजचा थोडासा लेट येईल पण 12:30 वाजता ही आजचा लाईव्ह झाला म्हणजे आहे, तर नक्कीच तुम्ही आपला लाईव्ह बघू शकतो, तर नक्की बघा कारण इतके छान सुंदर साड्या आहे ना। तर सगळ्या स्त्रियांना हव्या असतात साड्या, बरेच कॉल येतात की ही साडी पाहिजे होती पण लवकर बुक होऊन जाती। तर हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता, तुमच्यासोबत शेअर केला, त्यानंतर दुसऱ्या दिवशीचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। तर मस्त छान असे छोले भटुरे केले होते, तर त्यांनी मला फोन करून बोलवलं होतं कारण छोले भटुरे म्हणजे माझा फेवरेट मेनू आहे। चला तुम्हाला भटुऱ्यांची ही रेसिपी थोडीशी शेअर करते। इकडे बहिणीने मैदा घेतला, त्यामध्ये रवा टाकला होता, त्यानंतर चवेपुरता मीठ टाकलेले, थोडासा सोडा टाकलेला होता, आपला खाण्याचा सोडा असतो ना तो, आणि त्यानंतर त्यामध्ये दहीही ॲड केलेलं आहे। आणि ॲड केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मस्त असं कणिकप्रमाणे मळून घ्यायचं। आणि इकडे आपली भाजी ही झालेली होती, भाजीची रेसिपी नाही शेअर केली। हे बघा दही ॲड केलेलं आहे, तर सगळं काय आपल्या अंदाजेनुसार घेतलेलं होतं। तर पुढे बघा कसं भिजवलं वगैरे, त्यानंतर भिजवल्यानंतर 10 ते 15 मिनटं मस्त असं भिजू द्यायचं, जेवढं भिजलं ना तेवढे छान। भटुरे करतोय आपण, छोले भटुऱ्याची भाजी केली आज, साक्षीने भाजी केली आहे, मस्त राईस केला आहे। आणि आता मी तिला थोडीशी लाटायला मदत करते। प्रियंका पण येणार आहे जेवायला आज, प्रियंकाच्या मिस्टरांना प्रियंकाला पण आम्ही बोलवलंय, तर तिला पण फार आवडतं आणि अशा याच्यात खाऊशी पण वाटतं, त्याच्यामुळे तिला म्हटलं का ये तू पण ये, तुझ्या आवडीची वस्तू करतोय आम्ही। ती घरी गेलेली आहे रात्री, तर ती आता येईल जेवण करायला। आणि आपला रोज लाईव्ह असतो, त्याच्यामुळे प्रियंकाला लाईव्हसाठी यावंच लागतं इकडं। आणि आता सध्या तिला थोडासा त्रास पण होतोय ना, त्याच्यामुळे तिला सांगितलंय थोडंसं आता
आराम कर. आणि मस्त भटोरे करतोय. तुम्ही पण बघा, खूप छान करते. आणि सगळं म्हणजे सगळी प्रोसेस सगळी साक्षीने केलेली आहे. मी काहीच नाही केलेलं आहे. मी फक्त लाटायला बसलेली आहे. तिला म्हटले तू तळून घे, मी लाटून देते. बघितले ना, मस्त असे ठम्म फुगले होते ना भटुरे, मस्त झाले होते. खूप छान असे मस्त फुगलेले होते. कुरडई तळली, श्रीखंड आणलं होतं, चण्याची भाजी खूप छान झाली होती. मस्त छोले भटुरे मस्त हात घालू नको. छान झालं. छान झालं. चला तर सईचे पप्पा आम्ही आलो होतो, तर सगळेच जेवायला एकत्र बसलो. मस्त छान असं आमच्या सगळ्यांचं जेवण झालं. आणि सई फक्त श्रीखंडच खात होती. तर नंतर म्हणते भटुरे खूप छान झाले होते, सगळ्यांना आवडले. चला जेवण झाल्यानंतर घरी गेले. त्यानंतर आराम वगैरे केला. आणि आज शनिवार म्हटलं का सईला कुठेतरी बाहेर जायचं असतं आणि उन्हाचं तर बाहेर जाणं अशक्य. त्यानंतर 5:30ला आम्ही म्हटलं चला सईला थोडं फिरवून आणू. मॉलला जायचं होतं, काही वस्तूही घ्यायचे होते, फ्रूट घ्यायचे होते, नारळ पाणीही घ्यायचं होतं. तर गेलो होतो आम्ही मॉलमध्ये. चला तर इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ छोटासाच आहे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान व्हिडिओसह आपण लवकर भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना, मावशींना बाय बाय.